हॅलो फ्रेंड्स आज मुलांची फरमाईश होती की त्यांना फ्राईड राईस खायचं आहे. लहान आहेत ते, म्हटलं यांना कुठून फ्राईड राईस वगैरे सुचते. तर खेळायला जाताना नक्कीच कुठेतरी बघून आले असतील ते, म्हणूनच त्यांना आज फ्राईड राईस खायचं आहे. तर म्हटलं घरीच बनवूया आपण. बरंचसं साहित्य घरी ठेवलेलं होतं, 1-2 वस्तू लागल्या ज्या मी घेऊन आले. आणि फ्राईड राईस बनवण्यासाठी इथे बासमती पुलाव राईस घेतला, स्वच्छ धुवून घेतला. एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये लिंबू टाकला, तेल टाकलं आणि मीठ टाकलं आणि तांदूळ टाकून तांदूळ मी 80% शिजवून घेतले. आणि शिजवलेला भात मी व्यवस्थित गाळून घेतला आणि अक्षरशः फॅनखाली ठेवून व्यवस्थित थंड करून घेतला. आणि त्यानंतर फ्राईड राईस तयार होण्यासाठी फक्त 10 मिनिटे लागली. त्यासाठी कढईमध्ये तेल टाकलं, लसूण टाकला, अद्रक टाकलं, कांदा टाकला आणि हिरवी मिरची टाकली. थोडंसं परतून घेतल्यानंतर शिमला मिरची, गाजर, मटर, कोबी टाकला. भाज्या जास्त शिजवायच्या नाही आहेत, थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत. आणि भाज्या परतून झाल्यानंतर ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस ॲड केला आणि तो देखील थोडासा परतून घेतला. मग शिजवलेला भात टाकला, सोया सॉस, लिंबू आणि मीठ टाकलं. व्हिनेगर माझ्याकडे नव्हतं, त्यामुळे मी इथे त्याच्याऐवजी लिंबूचा वापर केलेला आहे. थोडंसं परतून घेतल्यानंतर इथे कांद्याची पात ॲड केली. सर्व काही व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपला गरमागरम फ्राईड राईस तयार झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा. थँक्यू.